अमेरिकेतल्या निकालांसंदर्भातल्या बातम्या तर आपण बघणार आहोत, पण आता आपण राज्याकडे येऊया। बातमी सर्वाधिक रंगलेल्या वादाची। कांजूरमार्गमधल्या मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा सामना रंगलेला आहे। यामध्ये आता खुद्द पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी सुद्धा ठाम भूमिका घेत केंद्राला आव्हान दिलंय। कांजूरमार्गची जागा राज्य सरकारचीच आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ती MMRDAला हस्तांतरित केल्याचं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे। त्यामुळे आधी ठरल्याप्रमाणे मेट्रोचं काम सुरूच राहणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं। आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने जाहीर केला। मात्र कांजूरमार्गच्या मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले। त्यामुळे राज्य सरकारच्या स्वप्नांवर पाणी पडलं। केंद्राच्या उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागाने राज्याच्या मुख्य सचिवांना या संदर्भात पत्र पाठवलं। आरेची 800 एकर जागा जंगल घोषित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मेट्रो कारशेडचा प्रकल्प कांजूरमार्गला हलवला। कांजूरमार्गमधील जागा ही मिठागराची असून त्यावरचा हक्क अद्याप सोडला नाही। त्यामुळे ही जागा MMRDAला देण्याचा निर्णय रद्द करा असं पत्रच केंद्र सरकारने राज्याच्या सचिवांना पाठवलंय। कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम त्वरित थांबवण्याचे आदेश पत्रामध्ये देण्यात आले। आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवल्याने खर्चाचा अतिरिक्त बोजा राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे। यामुळे मेट्रोचं कामही लांबणीवर पडणार आहे। त्यामुळे भाजप आक्रमक झालेली आहे। या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये मुंबईकरांच्या विकासाचा मात्र खेळखंडोबा होतो आहे। आदित्य ठाकरे यांनी नेमकं काय ट्विट केलं त्यावर नजर टाकणार आहोत। कांजूरमार्गची जागा जिल्हाधिकाऱ्यांनी MMRDAकडे सुपूर्द केली आहे। महसूल विभागाच्या नोंदीनुसार जागेवर मेट्रो कारशेड उभारण्यात येणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता केलेली आहे। त्यामुळे MMRDA मेट्रो कारशेडचं काम आधीच ठरल्याप्रमाणे सुरू ठेवणार आहे। दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय। एकीकडे आरेचं जंगल वाचवायचं आणि दुसरीकडे मिठागर उद्ध्वस्त करायची अशा शब्दात त्यांनी सरकारला लक्ष्य केलं। अशा प्रकारचं जे मिठागर असतं ते केंद्र सरकारच्या मालकीचं असतं आणि मिठागर नष्ट करून त्या ठिकाणी भराव टाकून म्हणजे मुंबईमध्ये एक काळ नरिमन पॉईंट असं आपण उभं केलं, त्याचे परिणाम आपण आजही पाहतो। अशा प्रकारची मिठागरं नष्ट करून भराव टाकून त्या ठिकाणी इमारती उभ्या करणं हे पर्यावरणाच्या दृष्टीने सोयीचं नाही। त्यामुळे केंद्राची लँड आहे की महाराष्ट्राची लँड आहे ते ठरेल, परंतु ती केंद्राचीच आहे असं माझं मत आहे। याचं कारण आम्ही महसूल मंत्री असताना अनेक वेळा महाराष्ट्रातल्या प्रामुख्याने मुंबईतल्या गरिबांसाठी घरांसाठी ही लँड मागितली, पण ती आमचं सरकार असून आम्हाला मिळाली नव्हती। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या सगळ्या प्रकरणावर नेमकं काय म्हटलंय तेही जाणून घेऊयात। खरं तर एक धक्कादायक गोष्ट केंद्र सरकारकडून कळाली आहे। पहिलं तर ती जमीन महाराष्ट्राची आहे आणि कुठल्याही कायद्याप्रमाणे ज्या राज्याची ती जमीन असते त्याचाच त्याच्यावर पहिला अधिकार असतो आणि अर्थातच आणि त्यातून केंद्र सरकारने काहीतरी नवीन काढलं आहे, म्हणजे ज्याला सातत्याने केंद्र सरकारमध्ये कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे सातत्याने सगळे अधिकार ज्या राज्यांचे आहेत ते काढून घेण्याचं पाप हे केंद्र सरकार सातत्याने करतंय आणि त्यांच्या कृतीतून दिसतं आहे। हे दुर्दैवी आहे। आता आपण बोलणार आहोत मंदिरांविषयी। दिवाळीनंतर मंदिरं खुली करण्याबाबत संकेत आपत्ती निवारण मंत्री विजय वडेट्टीवार म्हणजेच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत। मंदिरं उघडण्यासाठी विरोध नाही, मात्र नागरिकांचा जीव महत्त्वाचा असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलंय। तसंच लोकल सर्वसामान्यांकरता सुरू केल्यानंतर गर्दी आटोक्यात आणणं कठीण असल्याचं यावेळी वडेट्टीवार म्हणाले। ही सगळी परिस्थिती बघता मंदिर भावना आहेत लोकांच्या नक्कीच आहेत, पण लोकांचा जीवही महत्त्वाचा आहे। म्हणून हे मंदिर आता दिवाळीनंतर सुरू करायचं शासनाच्या विचाराधीन आहे। तर हा निर्णय नक्की होईल आणि तिथेही काही नियमावली नक्कीच लावले जातील। त्या नियमावली देऊनच मंदिराचा प्रवेशद्वार उघडला जाईल। भावनाही महत्त्वाच्या आहेत, पण लोकांचा त्यापेक्षा जीव महत्त्वाचा आहे हा विचार करून हा निर्णय आम्ही घेणार आहोत। साताऱ्यातील शेतकरी हनी ट्रॅपला बळी पडला। अमेरिकन सैन्यात मोठ्या पदावर असल्याचं सांगत लग्नाचं आमिष दाखवून अमेरिकन महिलेनं भारतातील श्रीमंत व्यक्तीला लाखोंचा चुना लावलेला आहे।
मर्सी ग्रेस आणि साताऱ्यातील शेतकऱ्याची ओळख फेसबुकवर झाली। यानंतर आपल्या जाळ्यात ओढून या महिलेने शेतकऱ्याला तब्बल 40 लाखांचा गंडा घातलाय। आरोपी आहे ज्यांनी फेसबुकवर संपर्क केला फिर्यादीवर, त्यांनी असा बनावट बहाणा केला की ते US आर्मीमध्ये उच्च पदावर आहे आणि ते अफगाणिस्तान येथे पोस्टेड आहे आणि ते त्यांच्या पोस्टिंग संपल्यानंतर भारत देशात येऊन एक शॉपिंग मॉल उघडायचे आहे त्यांनी त्यासाठी फिर्यादी यांच्या आर्थिक मदत लागेल असा बहाणा करून त्यांच्याकडून 40 लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे। अपहरण झालेल्या 1 वर्षाच्या मुलीची अवघ्या 2 तासात अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मुंबई पोलिसांनी सुटका केली। मुंबई पोलिसांच्या चारकोप पोलिसांनी ही कामगिरी केली आहे। मुलं चोरून ती मुलं विकणारी आणि विकत घेणाऱ्यांचा यामुळे पर्दाफाश झालेला आहे। चारकोप पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका फुटपाथवर घरकाम करणारं जोडपं आपल्या 1 वर्षाच्या मुलीसोबत झोपलं होतं। मध्यरात्री 3:30च्या सुमारास मुलीच्या आईला जाग आली तेव्हा तिच्या बाजूला तिची 1 वर्षाची मुलगी नव्हती। त्यांनी खूप शोध घेतला पण ती कुठेच दिसून आली नाही। शेवटी त्यांनी सकाळी चारकोप पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि आपल्या मुलीच्या हरवल्याची तक्रार केली। चारकोप पोलिसांनी 2 तासात सूत्र हलवून या टोळीला गजाआड केलेला आहे।